नमस्कार, मी अमोल पवार आणि स्वागत आहे तुमचं स्पार्कस सायन्स अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। प्रथमतः सर्वांना आज जो हिंदू नववर्ष आहे, गुढीपाडवा आहे, त्याच्या सर्वांना माझ्यातर्फे आपल्या अकॅडमी तर्फे हार्दिक शुभेच्छा। आज आपण काय पाहणार आहोत तर लक्षात ठेवा, आज आपण जे काय तुमचं मल्टिप्लिकेशन असतं विथ द हेल्प ऑफ लॉग टेबल, ते मल्टिप्लिकेशन कसं करायचं असतं ते आपण आजच्या लेक्चर मध्ये आपण शिकणार आहोत। बट त्याआधी सर्वांनी आपले जे याआधीचे 2 व्हिडिओ आहेत, हाऊ टू यूज लॉग टेबल मधले, लॉग कसा पाहायचा, अँटी लॉग कसा पाहायचा, या दोन्ही गोष्टी शिकून तुम्ही आजचं लेक्चर काय करा, जॉईन करा। तर इकडे लक्ष द्या, मल्टिप्लिकेशन साठी लॉगचा जो मेन रूल आहे तो लक्षात ठेवा, लॉग ऑफ m इंटू n इज इक्वल टू लॉग m प्लस लॉग n। सुरुवातीला आपण काय करू, एकदम इझी कॅल्क्युलेशन तुम्हाला एक समजून सांगतो, त्यानंतर लक्षात ठेवायचं आपण जे काय डेसिमल असतात किंवा जे हार्ड एक्झाम्पल्स आपल्याला विचारले जातात ते कसे सोडवायचे आपण ते बघूया। आता समजा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला काय म्हणत आहे की आपल्याला काय करायचं आहे, x इज इक्वल टू असा एक नंबर दिलेला आहे 20 इंटू 3, काय दिलेलं आहे तुम्हाला 20 गुणिले 3, हे तुम्हाला सोडवायचं आहे। तुम्ही म्हणसाल सर 20 त्रिक 60, ठीक आहे, येतं, मान्य आहे, फक्त आपल्याला लॉग न ह्याचं आन्सर कसं येतं ते आपण बघणार आहोत। ओके, आता बघा सुरुवातीला काय करायचं लक्षात ठेवा, सोडवत असताना आधी दोन्ही बाजूला काय करायचं, लॉग घ्यायचं, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड। ओके, म्हणजेच लॉग x इज इक्वल टू काय करा, लॉग ऑफ 20 इंटू 3। मग तुम्हाला हा रूल यूज करायचा, लॉग ऑफ m इंटू n काय सांगितलेलं आहे तुम्हाला, लॉग m प्लस लॉग n। म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय होतं लक्षात ठेवायचं, लॉग 20 प्लस काय होणार, लॉग 3 इज इक्वल टू लेफ्ट हँड साइडला काय आहे, लॉग x। आता बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला मी सांगितलं होतं परवा दिवशी की लॉग नेहमी काढत असताना लॉग साठी जे आवश्यक असतं ते कमीत कमी 4 डेसिमल तुम्हाला लागतात, त्यावेळेस आपण लॉग अँटी लॉग बघू शकतो। मग आता या ठिकाणी या ठिकाणी दोनच डिजिट आहेत, या ठिकाणी एकच डिजिट आहे, एकूण आपल्याला किती डिजिट लागतात, 4 डिजिट लागतात। मग याला जर मी असं लिहिलं की लॉग 20.00, काहीच फरक पडणार नाही। त्यानंतर मी याला जर असं लिहिलं लॉग 3.000, तरी सुद्धा काहीच फरक पडत नाही, कारण डेसिमलच्या पुढचे जे 0 असतात त्याला काहीच व्हॅल्यू नसते। मग पहिली स्टेप काय सांगितलेली आहे मी तुम्हाला, सुरुवातीला काय बघायची, कॅरेक्टरिस्टिक। मग आता कॅरेक्टरिस्टिक बघत असताना काय करायचं म्हणून सांगितलं तुम्हाला, डेसिमलच्या अलीकडे किती डिजिट आहेत ते पाहायचं, किती आहेत 2, त्यामधून 1 वजा करा, 1 पॉइंट, याची कॅरेक्टरिस्टिक झाली, प्लस आता याच्या डेसिमलच्या अलीकडे किती डिजिट आहेत, 1 मधून 1 वजा करा, किती आलं, 0 पॉइंट। बरं, लॉग बघत असताना काय करायचं म्हणून सांगितले तुम्हाला, पहिले 2 डिजिट त्याला कुठे बघायचं, मेन कॉलम मध्ये, त्यानंतर तिसरा डिजिट कुठे पाहायचा तुमचा लक्षात ठेवायचं, डिफरन्स कॉलम मध्ये 0 to 9 मध्ये, आणि चौथा डिजिट कुठे पाहायचा तुमचा, मीन डिफरन्स मध्ये, कुठे पाहायचा, मीन डिफरन्स मध्ये। आता सुरुवातीला आपण लॉग 20.00 याचा आपण काय बघू, मॅन्टिसा चेक करू। आता 20 कुठे आहे, या ठिकाणी 20 चा 0 मध्ये किती येतो, 30 10, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तुम्ही स्वतःचा लॉग टेबल यूज करा। आणि तुम्हाला काय सांगितलं, मीन डिफरन्स जर कुठे असेल लक्षात ठेवायचं, मीन डिफरन्स जर 0 असेल तर तिकडे पलीकडे 0 नसतो, त्यामुळे चेक करायची गरज नाहीये। मग आता प्लस कुणाचा बघायचा, 30 चा 0 मध्ये किती आहे, 47 71। मग याचं काय आहे लक्षात ठेवायचं, 30 10, याचं काय आहे 47 71। मग ह्या दोघांची काय करायचे आहे, ऍडिशन। आता कुणाला लक्षात ठेवायचं, आडवी बेरीज करता येत नाही, अशा वेळेस तुम्ही उभी मांडणी करू शकता आणि जे काही तुमचं बेरीज आहे ते तुम्ही करू शकता। इथं काय आहे 1 पॉइंट, या ठिकाणी काय 0 पॉइंट, ऍड करा, 1 7 1 8 7 4 3 7 आणि 1, उत्तर किती आलं, 1.7781। ओके, 1.7781 ही कुणाची व्हॅल्यू आहे आपली, लॉग x ची व्हॅल्यू आहे। मग आता आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला x काढायचं। मग ज्यावेळेस तुम्ही x काढायचा असता
मग त्यावेळेस काय करायचं, हा लॉग जर पलीकडे गेला तर हा काय होत असतो, अँटी लॉग. काय होत असतो, अँटी लॉग. आणि विद्यार्थ्यांनो, ज्यावेळेस आपण अँटी लॉग काढत असतो त्यावेळेस सुरुवातीला लॉगचं आधी लक्षात ठेवायचं, पेज चेंज करायचं. कारण या ठिकाणी हे लॉगॅरिथमचे पहिले एक पेज असतं आणि इथे जे पाहता हे काय आहे, तुमचं अँटी लॉगचं पेज आहे. मग आधी त्या पेज वरती जावा. अँटी लॉग ऑफ कुणाचं बघायचंय, 1.7781. आता कालचं लेक्चर आठवा. अँटी लॉग नेहमी कुणाचा पाहिला जातो, डेसिमलच्या पुढच्या नंबरचा. मग इथं पण कुणाचं बघणार तुम्ही, 0.77, 0.77 या ठिकाणी. डिफरन्स किती मध्ये बघायचा, 8 मध्ये. बघा आता इथं जर बघायला गेला तर 8 मध्ये किती आहे, 5889, सॉरी 5998. आणि मीन डिफरन्स कुठे बघायचा, 1 मध्ये. आता बघा 1 मध्ये जर मीन डिफरन्स बघितला तर किती आहे तुमचा, 1च आहे. मग या दोघांचं काय करायचं, ऍडिशन. किती आता बघा, 5 9 9 आणि 9. मग किती आलं उत्तर, 5 9 9 आणि 9. आता तुम्ही लक्ष द्या इकडं, डेसिमलच्या अलीकडे कोणता डिजिट आहे, 1. तर आपण काय सांगितलंय, 1 नंतर डेसिमल द्यायचा आणि जो काय डिजिट असेल त्याला 10 टू द पॉवर मध्ये जशाच तसं लिहायचं. मग x इज इक्वल टू काय आली व्हॅल्यू, 5.999 इंटू 10 टू द पॉवर 1. मग आता नेक्स्ट आपण काय करतोय, आता ठीक आहे 10 टू द पॉवर 1 तुम्ही पाहिला, पण 10 टू द पॉवर 1 ची व्हॅल्यू किती असते, 10च असते. मग जर तुम्ही 10 न जर मल्टिप्लाय केला तर 1 न डेसिमल कुठे जातो, राईट साइडला. आन्सर काय येतं, 59.99. हे काय असेल त्याची व्हॅल्यू. लॉग न व्हॅल्यू किती आली याची, 59.99, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 60च असते. कारण 20 गुणिले 3 काय येत असतं, 60. 20 3 किती असतं तुमचं, 60. मग हे झालं लक्षात ठेवायचं. एकदम तुमचं कोणत्या लेवलचा, एकदम बेसिक किंवा इझी लेवलचा प्रॉब्लेम तुम्ही पाहिला. बट लॉगचा खरा फायदा कुठे होतो लक्षात ठेवा. समजा आता मला काय करायचंय, x इज इक्वल टू, लक्ष द्या, माझ्याकडे एक असा नंबर आहे 149 इंटू 2.2 इंटू 9.832 इंटू 1792. आता मला काय करायचंय, याचं मल्टिप्लिकेशन करायचंय. आता बघा या ठिकाणी 3 डिजिट आहेत आणि तुम्ही जर आपल्या जुन्या पद्धतीने केलात, मग असे तुम्ही म्हणलात सर 20 3 60, बट आता तसं म्हणू शकतात का, नाहीये. मग काय सांगितलंय, जसं सांगितलं एक्झॅक्टली तसंच करायचं. लक्षात ठेवा, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूला आपण काय घ्यायचा, लॉग. मग लॉग घेतल्यानंतर लॉग एम इंटू एन इंटू जे काय असेल त्याला तुम्ही काय लिहिता, लॉग एम प्लस लॉग एन. लॉग सरळ सरळ काय करतं लक्षात ठेवायचं, हे जे मल्टिप्लिकेशन आहे या सर्वांची लॉग ऍडिशन करतं. म्हणजेच काय होणार आहे, लॉग 149.2 प्लस लॉग 9.832 प्लस लॉग 1792. आता या ठिकाणी बघा हे काय झालं, ऍडिशन. आता सुरुवातीला काय बघायचं म्हणून सांगितलंय, कॅरेक्टरिस्टिक. आता डेसिमलच्या अलीकडे किती डिजिट आहे, 3. 3 मधून 1 वजा करा, राहतात किती, 2. मग त्यानंतर प्लस. आता या ठिकाणी बघायचंय डेसिमलच्या अलीकडे किती डिजिट आहे, 1. 1 मधून 1 वजा करा, राहतं किती, 0. आता या ठिकाणी बघा डेसिमलच्या अलीकडे किती डिजिट आहेत, सर म्हणसाल डेसिमलच नाहीये, मग इथं तुम्ही देऊ शकता मनाने, पुढे 0 करू शकता. मग आता तुम्ही सांगा डेसिमलच्या अलीकडे एकूण किती डिजिट आहेत, 4. मग 4 वजा 1 किती येत असतं तुमचं, 3 पॉईंट. नेक्स्ट स्टेप काय सांगितले तुम्हाला, एकदा का तुम्ही कॅरेक्टरिस्टिक काढली की त्यानंतर काय बघायचं, मॅन्टिसा. मॅन्टिसा बघत असताना काय करायचं म्हणून सांगितले तुम्हाला, पहिले 2 डिजिट मेन कॉलम मध्ये पहा, तिसरा डिजिट डिफरन्स कॉलम मध्ये पहा आणि चौथा डिजिट कशामध्ये बघा, मीन डिफरन्स मध्ये पहा. इथं सुद्धा तेच करायचं, पहिले 2 डिजिट मेन कॉलम मध्ये, तिसरा डिजिट डिफरन्स कॉलम मध्ये, चौथा डिजिट मेन डिफरन्स मध्ये. इथं सुद्धा तेच करा, पहिले 2 डिजिट मेन कॉलम मध्ये, तिसरा डिजिट डिफरन्स कॉलम मध्ये आणि चौथा डिजिट मेन डिफरन्स मध्ये. मग तुम्ही म्हणसाल सर आता मेन कॉलम म्हणजे कुठला, तर हा जो पहिला दिसतो याला मेन कॉलम म्हणतात. डिफरन्स कॉलम कुठला, हे 0 to 9 जे आहे त्याला डिफरन्स कॉलम म्हणतात.
आणि मीन डिफरन्स म्हणजे काय, सगळ्यात शेवटचं जे 1 to 9 तुम्हाला दिसतात त्याला काय म्हणतात, मीन डिफरन्स. मग काय करायचं, मेन कॉलम मध्ये डिफरन्स कॉलम मध्ये बघितल्यानंतर आणि मीन डिफरन्स मध्ये जो काय नंबर येईल दोघांचे ऍडिशन करून याच्या पुढे तो नंबर लिहायचा. आता मला 14चा 9 आणि 2 मध्ये पाहायचा आहे. 14चा हा इथे 14 आहे, किती आता 17 आणि 32. 14चा 9 मध्ये 17 32 आणि 2 मध्ये किती आहे 6. मग 17 32 आणि 6 किती होतं लक्षात ठेवा, 17 38. किती होतं 17 38. 17 32 आणि 6 किती 17 38. त्यानंतर 98चा 3 2 मध्ये 98 तुम्हाला तुमच्या पुढच्या बाजूला दिसेल. 98चा 3 98 3 मध्ये किती आहे बघा, 98चा 3 मध्ये 99 26 आणि 2 मध्ये किती आहे 1. टोटल किती येणार 99 27. त्यानंतर 17चा 9 2 मध्ये 17 कुठं आहे बघा, 17 या ठिकाणी. 17चा 9 मध्ये किती आहे जर मी बघितलं तर किती दिसतं मला 25 29 आणि 2 मध्ये किती आहे 5. 25 29 आणि 5 किती येणार आहे लक्षात ठेवायचं 25 34. मग या सर्वांची काय करायची बेरीज. आता ज्यांना लक्षात ठेवायचं डायरेक्ट हॉरिझॉन्टल ऍडिशन येते त्यांनी करा, येत नसेल तर त्याला व्हर्टिकल अरेंज करून मग तुम्ही करू शकता. म्हणजे येत नाही सुरुवातीला असं प्रॅक्टिस करायचं. 2.1738 प्लस 0.9927 प्लस 3.2534 ऍडिशन करा. 8 आणि 7 15, 15 आणि 4 किती 19. त्यानंतर कॅरी 1 3 3 किती तुमचं 9, 9 7 16, 16 आणि 5 21, कॅरी किती 2, 9 1 10, 10 आणि 4 किती 14, कॅरी किती 1. पॉइंटला पॉइंट द्या. 3 आणि 3 किती येतं तुमचं 6. उत्तर किती आलं याचं 6.419. हे कुणाची किंमत आहे बाळांनो, लॉग एक्स. मग तुम्हाला काय काढायचं, एक्स ची किंमत काढायची. लॉगला पलीकडे घ्या, काय येतं रे अँटी लॉग ऑफ, काय करणार 6.4199. याचं काय बघायचा अँटी लॉग. अँटी लॉग बघत असताना सुरुवातीला काय सांगितलंय तुम्हाला, पेज चेंज करायचं. अँटीलॉगच्या पेज वरती तुम्ही जावा. कुणाचा अँटीलॉग बघतो, डेसिमलच्या पुढच्या नंबरचा, म्हणजे 41चा कशामध्ये 99 मध्ये. 0.41 कुठं आहे बघा या ठिकाणी. 9 मध्ये किती आहे 26 24 आणि परत 9 मध्ये मीन डिफरन्स किती आहे 5. 26 24 आणि 5 किती येतं 26 29. आता सर डेसिमलचं काय करायचं, 1 नंतर द्यायचा आणि हा जो काय नंबर डेसिमलच्या अलीकडे कोणता डिजिट आहे तो 10 to the power मध्ये जशाच तसं लिहायचं. तुम्हाला जर हे काढायची इच्छा जर असेल तर काय करू शकता, 6 डेसिमल पुढे घ्या म्हणजे 10 to the power 6 निघून जाईल. 1 न घेतल्यावर किती येतं इथे येतो, 2 न घेतल्यानंतर या ठिकाणी, 3 न घेतल्यानंतर या ठिकाणी आणि उरतात किती 3. तुम्ही 3 शून्य जशाच तसं देऊ शकता. हे सुद्धा उत्तर बरोबर आहे आणि हे सुद्धा उत्तर तुमचं काय बरोबर आहे. मग तुम्ही विचार करा, ठीक आहे मग अशी म्हणलात की सर 20 30 60 सोपं आहे, बट या ठिकाणी तुम्हाला एकाही ठिकाणी मल्टिप्लिकेशन करावं लागलेलं नाहीये. तुम्ही फक्त ऍडिशन केलात, लॉग अँटीलॉग बघून तुम्ही काय सांगितलं तुमचं उत्तर सांगितलं. आणि अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे काय मल्टिप्लिकेशन आहे त्याला तुम्ही काय करू शकता, इझी करू शकता. आता तुम्हाला होमवर्क साठी 2 क्वेश्चन्स देतो. पहिला आहे x इज इक्वल टू 69.23 इंटू, त्यानंतर अजून एक एक्झाम्पल घ्या, x इज इक्वल टू 1.293 इंटू 1.009 इंटू 199.9. हे दोन्ही एक्झाम्पल तुम्ही काय करा सॉल्व्ह करा आणि ह्याचे जे काय आन्सर्स असतील ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.